जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेची पहिली भरपाईची मंजुरीची यादी आलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार आहे हे आपण सविस्तर या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टीमध्ये जास्त नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्याला आता या वर्षी पीक विमा भरपूर मिळणार आहे। आणि त्यातली त्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा सरसकट देण्यात येईल। मात्र शेतकरी मित्रांनो, तशी परिस्थिती यावर्षी या पीक विम्याच्या यादीमध्ये नाही। कारण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तेवढा जरी पीक विमा मिळाला तरी लई चांगलं झालं असं म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे। मात्र एकच जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्याला फक्त सर्वात जास्त म्हणजे भयानक अशी भरपाई चांगली मंजूर झालेली आहे। बाकी जिल्ह्यांची परिस्थिती जैसे तेच आहे। त्यामुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे तुमच्या नुकसान भरपाईचे तुम्ही त्यावेळचे फोटो काढलेले असले, व्हिडिओ केलेले असले तर तुम्हाला आता तहसील कार्यालय असेल, कृषी कार्यालय असेल, इथं जाऊन चौकशी करावीच लागणार आहे की आमचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला एक तोडका मोडका पीक विमा देण्यात येत आहे। तुम्ही तसं तुमच्या पोर्टलवर पीक विम्याच्या चेक केला असेल की तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे। पण आता जे काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती यादी सविस्तर बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या जिल्ह्यांची सुद्धा परिस्थिती नेमकी काय आहे। तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आहे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 118,35,04,000 रुपये या पहिल्या यादीमध्ये आलेले आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 8,78,78,000 रुपये मंजूर झालेले आहेत। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2,60,50,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 6,84,06,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 10,06,95,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पीक विम्याची। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 3,62,18,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 63,78,02,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 9,61,82,000 रुपये पीक विमा मंजूर आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 1,94,70,000 रुपये पीक विमा मंजूर आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 2,09,33,000 रुपये पीक विमा मंजूर आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 31,01,77,000 रुपये पीक विमा मंजूर आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही पीक विमा आहे का तो फक्त सोयाबीन, मूग, उडीद, त्याच्यानंतर तुमचं मका, फक्त या मोजक्या पिकासाठी आहे। कापूस, तूर जे पिकं आहेत त्यांचा आणखी पुढं येईल। मात्र जो आता आहे खरी अतिवृष्टीचा फटका या पिकांना बसलेला होता आणि त्यांचा पीक विमा अशा प्रकारे मंजूर आहे। आता तुम्ही जर तुमचं चेक केला असेल तर नक्कीच कमेंट करा। त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्याचा बघा, तुम्हाला चेक करच येईल। 27,000 रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाले आहे। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 17,93,82,000 रुपये पीक विमा मंजूर झाले आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7,08,000 रुपये पीक विमा मंजूर झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 23,29,000 रुपये पीक विमा मंजूर आहे। आणि सर्वात जास्त म्हणजे महत्त्वाची आणि त्या जिल्ह्यासाठी आनंदाची बाब म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी 813,37,97,000 पीक विमा मंजूर झाला आहे। सर्वात जास्त महाराष्ट्रातील पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी। त्यानंतर आहे संभाजीनगर जिल्हा 25,01,000 रुपये। भंडारा जिल्ह्यामध्ये 4,33,68,000 रुपये। पालघर जिल्ह्यामध्ये 15,34,77,000 रुपये। रायगड जिल्ह्यामध्ये 1,06,34,000 रुपये। वाशिम जिल्ह्यामध्ये 1,09,00,000 रुपये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5,64,98,000 रुपये। सांगली जिल्ह्यामध्ये 1,27,14,000 रुपये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2,09,41,000 रुपये। हिंगोली जिल्ह्यामध्ये 98,95,56,000 रुपये। तर अकोला जिल्ह्यामध्ये 1,58,94,000 रुपये। धुळे जिल्ह्यामध्ये 1,03,15,000 रुपये।
तर पुणे जिल्ह्यामध्ये 1,06,000 रुपये, अमरावती जिल्ह्यामध्ये 2,50,20,000 रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2,24,36,000 रुपये अशी ही नुकसान भरपाई मंजूर झाली. म्हणजे तुम्हाला याही अगोदरच्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जरी मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये हेक्टरी सांगितला असला तरी पीक विमा कंपनीचा जो काही त्यावेळचा शासन निर्णय काढलेला होता त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की पीक कापणीच्या आधारावर उंबरठा उत्पादनामध्ये जी घट येईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता या आकडेवारीमध्ये थोडाफार कमी जास्तपणा असू शकतो, मात्र आता शेतकऱ्यांना लवकरच हा पीक विमा वितरित होईल. आता तुम्ही जर तुमचं चेक केलेला असला तर तुम्हाला किती मंजूर होता हे नक्कीच कमेंट करा आणि या पीक विम्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का हे सुद्धा नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.